वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या, वाढता इंधनाचा वापर व वाढती कारखान्यांची संख्या यामुळे हवेतील विविध वायूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोळसा, लाकूड व खनिज तेले यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून कार्बन, सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. हे विविध वायू वातावरणाच्या उंच थरात जातात व तेथे त्यांची ढगातील बाष्पासोबत रासायनिक अभिक्रिया होऊन विविध आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ, कार्बन डायऑक्साईड वायूची बाष्पासोबत म्हणजेच पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बोनिक आम्ल तयार होते, तर नायट्रोजन ऑक्साईडची ढगातील पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन नायट्रिक आम्ल तयार होते. तसेच सल्फर डायऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन सर्वप्रथम सल्फ्युरस आम्ल तयार होते व नंतर सल्फ्युरिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस पडतो त्याला आम्लवर्षा असे म्हणतात. मित्रांनो, काही वेळा कार्बन डायऑक्साईड वायू, सल्फर डायऑक्साईड वायू व नायट्रोजन डायऑक्साईड वायू हवेत मिसळून वाऱ्यासोबत वाहतात. त्यामुळे ते वनस्पतींच्या व इमारतींच्या पृष्ठभागावर चिकटतात. पावसाळ्यात या वायूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन विविध आम्ले तयार होतात व हे आम्ले पावसासोबत मिसळून जमिनीवर येतात. अशा आम्लमिश्रित पावसाला सुद्धा आम्लवर्षा असे म्हणतात.